नमस्कार, माझ्या ह्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्ही बघू शकता मी नगरला आली आहे आपले कानिफनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी। तर बघू शकता ओम चैतन्य कानिफनाथ नमः, खूप छान असं हे मंदिर हे आपलं नगरमध्ये आहे। तर मी ह्या मंदिरात खूप इच्छा होती माझी की मी कधी येईल म्हणजे नाही का इकडे देवाचं दर्शन करण्यासाठी, कारण की मी नवनाथ महाराजांना खूप मानते, मनापासून मानते। आणि माझी इच्छा फायनली आज पूर्ण झाली आहे की माझ्या मिस्टरांना टाईम भेटला आणि आम्ही आलो। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे मंदिर आहे। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की नवनाथ महाराजांचं मी खूप करत होते आणि मला तिथपर्यंत जायचं होतं। तर तो दिवस आज आला आहे की जे करून मी तिथं आली आहे। माझं मन इतकं खुश झालं आहे ना, मी नाथांपाशी आले आहे। आणि हे मी कानिफनाथाचं मंदिर आहे बघा, खूप छान आहे मंदिर हे। आणि पारंपरिक पद्धतीने लोक अजून पण देवाला तितकंच मानतात। खूप सारे लोक, खूप तिथं गर्दी होती। पण ह्या महिन्यात ह्या देवाची काल पालखी निघली होती, पण त्या दिवशी आम्ही नाही आलो, त्याच्या दुसऱ्या दिवशी आलो, कारण की तिथलं एवढं माहीत नव्हतं। पण खूप गावातून पालखी ह्या नाथांची फिरते, खूप मोठा उत्सव होता बरं का। पण पौर्णिमेच्या आदल्या दिवशी उत्सव होता, पण आम्ही पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी गेलो। तर बघा ना, मंदिर किती छान प्रकारे पारंपरिक पद्धतीने किती कोरीव काम आहे। आणि आधीचे लोक किती देवाचं मनापासून करत होते। इतकी गर्दी होती तरी पण बरं का, उत्सव होऊन पण दुसऱ्या दिवशी खूप जास्त गर्दी होती, खूप प्रमाणात। आणि पाऊस खूप छान येत होता आणि काहीसुद्धा वाटलं नाही बरं का, देवाचं दर्शन करायला खूप छान वाटत होतं। पोरंसुद्धा बिलकुल आजारी पडले नाहीत, पोरांनी पण काही त्रास दिला नाही, आम्ही सर्व फॅमिली गेलो होतो। तर बघा ना किती छान मंदिर आहे। म्हणजे नाही का, गर्दीमध्ये कॅमेरा माझा जरा हाताचा उलटा बसला, त्यासाठी थोडंसं उलटं शूट झाले आहे। तर तुम्ही थोडं समजून घ्या, कारण की तिथं कॅमेराला अलाउड नव्हतं, तरी मी थोडंफार शूट केलं आहे, म्हटलं दाखवावा। तर नाथांची मूर्ती तुम्ही बघा किती छान आहे, कानिफनाथांची मूर्ती तुम्हाला दिसेल। किती सुंदर आहे, खूप छान सजावट केली होती बघा। आता मूर्ती आहे बघा, कानिफनाथाची मूर्ती किती छान प्रकारे बाबांची मूर्ती आहे। ओम नमो आदेश कानिफनाथाची मूर्ती बघा किती छान आहे। आणि बघा ना किती छान सजावट केलं। फायनली आम्ही दर्शन वगैरे खूप सुंदर आमचं झालं। आणि ही मच्छिंद्रनाथाची मूर्ती आहे बरं का, तिथंच आसपास मूर्त्या सर्व आहेत सर्व देवांच्या। ही मच्छिंद्रनाथाची मूर्ती आहेत, हे गुरु त्यांचे, नवनाथांचे हे गुरु। आणि ह्या पूर्ण नवनाथांचे दत्तगुरु हे बघा, हे नाथांच्या वर आहे दत्तांची मूर्ती, हे सर्वांचे दत्तगुरु आहेत। तर सर्व नाथ आहेत बघा, इथे सर्व नाथ मस्त बसलेले आहेत। आणि बघा ना किती छान प्रकारे त्यांच्या मूर्त्या वगैरे दिसत आहेत। तर माझी मनाची इच्छा पूर्ण झाली आहे बरं का, मला जायचं होतं नगरला, मला कानिफनाथाचं मच्छिंद्रनाथाचं दर्शन करण्यासाठी। आणि नाथांची आहे ना खूप छान समाधी पण आहे बरं का तिथं, आम्ही त्यांचं पण दर्शन घेतलं। पण इतकं तिथं गर्दी होती ना, मला ते व्हिडिओ शूटच करता आलं नाही। तर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज नक्की लाईक डन करा आणि असा सपोर्ट करा।